नमस्कार, मी दुर्गाच किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आज आपण बनवतोय गोड असा लहान मुलांच्या आणि आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे बालुशाही. तर आपण बालुशाही बनवण्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्हाला सांगते. 2 वाटी मैदा घेतलेला आहे मी, 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे मी, आणि आपल्याला चिमटभर बेकिंग पावडर लागणार आहे किंवा तुम्ही बेकिंग सोडाही वापरू शकता. चला तर मग आपण बनवूया बालुशाही. 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे. बघा, त्याच्यामध्ये आपण तूप ॲड करूया. तूप मेल्ट करून घ्या बऱ्यापैकी तरी. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घातलेलं आहे दही, 1 वाटी दही. 2 वाटीला 1 वाटी दही असं प्रमाण आपण घेऊया. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया बेकिंग पावडर. त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. चवीपुरतं अगदी थोडंसं घालायचं आहे मीठ चवीसाठी. गोड कोणत्याही पदार्थाला अगदी चिमटभर मीठाने थोडी वेगळीच टेस्ट येते. बघा, तर आता आपण हे मिश्रण छान मळून घेऊया. छान याचा गोळा आपण मळून घेऊ. बघा, आपला छान असा गोळा मळून झालेला आहे. दह्या आणि तुपामध्ये छान गोळा मळला जातो, वरून काही टाकायची गरज होत नाही. सेम हेच प्रमाण घेऊन छोटे छोटे ह्याचे आपण गोळे करून घेऊ. बघा, आपलं बालुशाहीचं जे मिश्रण आहे ते मी मुरण्यासाठी ठेवलेलं आहे. एक 10 ते 15 मिनिट किंवा अर्धा तास तुम्ही मुरत ठेवलं तरी हरकत नाही. आता आपण जी बालुशाही आहे ती तळल्यानंतर आपल्याला पाकामध्ये ठेवायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी पाक करायला घ्यायला लागले. बघा, मी 2 वाटी साखर घेतलेली. जे मगाशी मी 2 वाटी मैद्याचं प्रमाण घेतलं होतं त्याच वाटीने मी 2 वाटी साखर घेतलेली आहे. आणि आता आपण जेवढी साखर आहे तेवढंच 2 वाटी आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. जरा पाक करून घ्यायचा आपल्याला. याचा पाक जरा आपल्याला पक्का करायचा आहे. बघा, फक्त बालुशाही डीप करून आपल्याला काढायचे. बघा, बरोबर 2 वाटी साखरला 2 वाटीच मी पाणी घेतलेलं आहे. आता हा पाक आपण चांगला बॉईल होऊन चांगला पक्का पाक होईपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया. पाक तयार झाल्याशिवाय आपल्याला बालुशाही करता येत नाही, लक्षात घ्या. पाक करून साईडला ठेवायचा. तोपर्यंत बालुशाही जसं जसं एक एक घाणं होईल तसं आपण बालुशाही त्याच्यामध्ये टाकू शकतो. आधी काढून ठेवली ती थंड झाल्यानंतर व्यवस्थित पाकात मुरत नाही. चला बघूया आपण पाक कसा करायचा. बघा, पाक व्हायला 5 ते 7 मिनिट लागतात फक्त. बघा, आपला पाक तयार झालेला आहे. थोडा थंड होण्यासाठी मी ठेवला आहे पाक. तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलंय आणि जे मगाशी आपण पीठ मळून ठेवलं होतं त्याचे असे मी गोळे करून घेऊन अशा आकाराची बालुशाही तयार करून घेतलेली आहे. आता आपण 2-2, 4-4 असा बालुशाही याच्यामध्ये ठेवून मंद आचेवर छान गोल्डन ब्राऊन कलरचे आपण तळून घेऊया आणि मग पाकात टाकून घेऊ. बघा, जे आपले बालुशाही केलेली आहे ते आपण तेल चांगलं तापलेलं आहे खमंग. बघा, आपण तेलामध्ये एक एक अशी छान सोडून घेऊ. एका वेळेस जास्त टाकू नका, खमंग भाजून द्या ते. बघा, तेल थोडं माझं जास्त तापलेलं आहे. आपण पलटी करून घेऊया. जास्त तेल तापून देऊ नका म्हणजे करपणार नाही. छान खरपूस अशा बारीक गॅसवर आपण मस्त आतपर्यंत भाजून घेऊ. बघा, छान भाजतायत आपल्या. तोपर्यंत आपलं तेल थोडं गरम आहे तोपर्यंत, पाक थोडं गरम आहे तोपर्यंतच हे तळून झालं की त्याच्यामध्ये पाक मुरतो. जसे जसे तळतील तसे आपण पाकामध्ये टाकून दुसरा याचा घाणा होईपर्यंत त्यात पाकामध्ये मुरत ठेवायचं आणि पाकातून काढून एका डिशमध्ये घ्यायचं. थंड झाल्यानंतर जो कलर दिसतो पाकाचा तो आपल्याला खूप छान येतो आणि टेस्ट तर अतिशय सुंदर लागते. तुम्ही फक्त बघू नका रेसिपी. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुम्ही ट्राय करून बघा. त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की हे खरंच खूप सोपं आणि चांगलं आहे. तुम्ही ट्राय करा. बघा,
वेळ लागतो, पण छान कलर यायला पाहिजे. बारीक गॅसवरतीच तळायची बालुशाही, कधी पण लक्षात ठेवा. बघा किती छान कलर आलेला आहे. झालेली आहे बघा आपल्या पोळी. त्यात आपण पाकामध्ये टाकून करपलं की कडू हे ते सगळे टेस्ट बदलत असतात, लक्षात घ्या. त्यामुळं भाजताना गडबड बिलकुल करायची नाही. बघा छान मुरायला लागलेत आपले बालुशाही. आता मी वेलची पूड आणि केशर त्या पाकामध्ये टाकून हलवून घेते आणि छान खमंग असं वास येतो बघा. आणि टेस्ट पण थोडी वेगळी लागते अजून. बघा किती छान आपली बालुशाही तयार आहे. मस्त अशी बालुशाही. तुम्ही पण नक्की ट्राय करताय ना, तर तुम्ही ट्राय करा, नक्की करून बघा आणि कमेंट करा की कशी झाली. आणि मी केलेली रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला माझ्या पेजला विसरू नका. थँक्यू.